राजकुमार, 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 जगन्नाथ, या. इथे काय करतोयस? आणि माझ्या घरात असा आरडाओरडा करायचा नाही, मला आवडत नाही. आत्ताच्या आत्ता राजकुमारला माझ्या समोर आण. बाहेर गेलाय कामासाठी. बाहेर गेलाय का? ओवी आणि अबीर बेपत्ता आहे, त्याच्या मागे त्याचा हात आहे म्हणून गायब झालाय. काय? एक लक्षात ठेवा तिलोत्तमा, मी त्या दिवशी त्याला तोंडावर सांगितलंय की त्याचा काळ म्हणजे सावलीचा मुलगा अबीर असणार आहे. तुझ्या आईने सावलीला घराबाहेर हाकलण्याचं जे काही पाप केलंय ना, त्याची फळं तुला भोगावी लागणार आहेत, हे लक्षात ठेव. काय म्हणायचं तुला? कसली फळं? काय बोलतोय हा? सावलीचं मूलच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार आहे आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी त्याने जर वेडवाकडं पाऊल उचललं ना, तर त्याला जिवंत ठेवणार नाही मी. जगन्नाथ, तोंड सांभाळून बोला. माझ्या घरात उभा राहून माझ्या लेकाच्या मरणाची भाषा नाही करायची माझ्या समोर. तू हात तर उगारून बघ रे त्याच्यावर. मी तुझं काय करीन याचा स्वप्नात सुद्धा विचार केला नसशील तू. या पोकळ धमक्यात तुझ्याकडे ठेव. तू आणि तो राजकुमार माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. तो कुठे आहे त्याला माझ्या समोर आण. मी सॉरी, म्हणजे मी मध्ये बोलते, पण आई म्हणतात ते करेक्ट आहे. ते ना बाहेर गेलेत. हा, पण ते लहान मुलांना शोधायलाच बाहेर गेलेत. का? त्याला माहिती आहेत का मुलं कुठे गेली आहेत ती? की त्याचं कारस्थान आहे? हो, नाही, तुम्ही खूप चुकीचं समजताय हो. त्यांना खूप काळजी वाटत होती मुलं घरात दिसले नाहीत म्हणल्यावर. आणि दोघं जण जरा आगाऊच आहेत ना, मग ह्यांना असं डोक्यात थॉट आला की हे दोघं कुठेही जाऊ शकतात, म्हणून ते जरा रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉपला वगैरे चेक करायला गेलेत. फोन लाव त्याला. हा, फोन लाव ना त्याला. एक मिनिट, काही गरज नाहीये. मुलं आमच्या घरातून गायब आहेत ना, आम्ही बघू कसं शोधायचं. तू निघ तू. जोपर्यंत मुलं सुखरूप येत नाहीत तोपर्यंत मी या घरात इंचभर सुद्धा हलणार नाही, कळलं ना? बघतोस तुझा राजकुमार कसा वाचतो माझ्या हातून. तुमचं नाव काय असतं? ओळख दे करून द्यायची असते का नाही म्हणता मी. हो, एक नाव असतं तर सांगितलं असतं. माझं तसं नाही ना. कोणी मला प्रेमानं विठ्ठल म्हणतं, कोणी आदबीनं विठोबा म्हणतं, कोणी लाडानं हाक मारतं, ए विठू. कोणतं नाव सांगू? माझे मित्र मला आबे आबे म्हणून हाक मारत असतात, पण माझं खरं नाव आबीर असतं बघा, आबीर. तसं तुमचं खरं नाव काय असतं? विठोबा. अबीर, बघितलंस का मी तुला मगाशी म्हणाली होती की नाही की हे खरं विठू माऊली आहेत. खपच होवी. अगं नाव विठ्ठल असलं म्हणजे खरंच विठ्ठल नसतो बघ. अगं असे नाव असणारे कितीतरी माणसं असतात बघ आपल्या जगात. काय खुसफुस चालली दोघांची? तुम्हाला काय करायचं असतं? अहो आम्ही बोलत असतात बघा, तुम्ही पुढे बघून गाडी चालवा म्हणतो मी. नाही, तुम्हाला कुठे जायचंय? पंढरपूर, सोलापूरला जायचं असतं आम्हाला. हा, सोलापूर. अहो मी परत पंढरपूरला चाललोय. मग सोलापूर आहेच किती, सोडतो तुम्हाला. चला, वाटेवरच आहे माझ्या. अबीर, यांना आपण खरं खरं सांगून टाकायचं का की आपण पंढरपूरला निघालो ते? अगं तू काही वेगळी झाली असतेस का ग? अगं आपलं जे सिक्रेट असतं, म्हणजे आपला जो प्लॅन असतो, तो कधीच दुसऱ्यांना म्हणजे अनोळखी माणसाला सांगायचा नसतो, कळलं? पण अबीर, मला असं वाटते खरं खरं विठू माऊली आहेत. गोवी, तुला कुठल्या अँगलने विठुराया वाटतो ग? त्याचा चेहरा नीट बघ, गुंड वाटतोय, गुंड. विठुरायाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार असतो म्हणतो मी, आणि कानामध्ये मकर कुंडली असते की हो. आणि याच्याकडे बघ नीट, याच्याकडे काय असतं? आणि तुला कुठल्या अंगाने हा विठुराया वाटतोय?
मला तुझ्या माणसावर अजिबात भरोसा नसतो. काही कळलं तर मला कळव हा नक्की. मी वाट बघतो. हा एक लहान मुलगा आणि एक लहान मुलगी असते. हा 8 वर्षाची असते बघा. हा काय झालं व्यंकटेशजी, काय कळलं का? सांगतो मॅडम. काय म्हटली पोलीस? दोघांचे पण फोटो दिलेत, तपास करतायत. बरं, मला दोघांच्या पत्रिका बघायच्यात आणि तुमच्या या घरात असलेलं पंचांग हवंय. पटकन घेऊन ये. आणतो. जगन्नाथजी, आता मला खूप काळजी वाटते हो मुलांची. त्यांच्याकडे पैसे पण नाहीयेत. काय जेवणार ते, काय खाणार, उपाशी राहणार आता बिचारे दोघे. नको काळजी करू, ते व्यवस्थित असतील. हान पटका. दक्षिण पूर्वेला गेली आहेत मुलं. दक्षिण पूर्व दिशा. जगन्नाथजी, एवढ्या मोठ्या शहरात कसं शोधायचं? अमृता, तू काय म्हणाली होतीस? तू जेव्हा खोलीत गेलीस तेव्हा ते होते आणि नंतर गेलीस तेव्हा गायब झाले ते, बरोबर? हो. ते मागे नक्कीच एखादी अशी गोष्ट सोडून गेली असतील ना, ज्यावरून आपल्याला अंदाज येईल की ते नक्की कुठे गेलेत ते. जरा जाऊन बघतेस प्लीज? हो, लगेच बघते. बबलू, येतोस का जरा? हा. ओ आबीर माऊली, अहो झोपा की शांतपणे. डोळे बघा कसे झालेत, पिंगाळलेत. एवढी दिवसभर पायपीट करून थकला असाल, झोपा. नाही, मला अजिबात कंटाळा आलेला नसतो बघा, आणि झोप सुद्धा आलेली नसते. तुम्ही मला सारखं सारखं का झोपायला सांगत असताना मला चांगलंच समजत असतं. काय समजतंय तुम्हाला, सांगा. मला समजत असतं तुमचा काहीतरी नक्कीच प्लॅन असतो बघा. प्लॅन कोणता? सगळ्यात आधी मला सांगा, ते गुंडच्या ओवीला घेऊन जात होते, तेव्हा तुम्ही तिथे अचानकच कशा आले असतात म्हणतो मी. असा अवतार कुठून घेतला असतो तुम्ही रस्त्यावर? अहो माऊली, मी सगळीकडे असतो, सगळीकडे फिरतो, माणसांच्या भक्तांच्या हाका ऐकत. फिरत असता म्हणजे नेमकं काय काम असतं तुमचं? अहो माझं काम एकच, लेकरांच्या भक्तांच्या हाकेला धावून जाणं. ते जेव्हा संकटात असतील, अडचणीत असतील, तेव्हा त्यांना मदत करणं. भक्तांची सेवा? हा. कोणाच्या भक्तांची? आबीर माऊली, तुम्हाला किती प्रश्न पडतात हो? हा, मला अजून एक प्रश्न विचारायचा असतो बघा तुम्हाला. हो आबीर माऊली, मी समजा तुम्हाला म्हणलं की नका विचारू प्रश्न, तुम्ही शांत थोडीच बसणार आहेत, विचारा. मला सांगा, मगाशी तर गाडी बंद होती ना, मग तुम्ही गाडी चालू केल्यावर आपोआप कशी चालू झाली असते म्हणतो मी? असा कोणता जादूचा मंत्र वापरला असतो तुम्ही? हा, मला पण तेच प्रश्न पडला बरं का माऊली, गाडी चालू कशी झाली? मला असं वाटतं ना की तुमची जी इच्छाशक्ती आहे ना, त्या इच्छाशक्तीमुळे गाडी चालू झाली. अजिबात नाही, मला तर तुमच्यावर डाऊट येत असतो बघा. ही गाडी चोरीची असणार आणि तुम्ही काहीतरी गडबड करून या गाडीला बंद पाडला असणार आणि नंतर हिरो बनायचं नाटक केलं असणार बघा तुम्ही. बर का आबीर माऊली, अहो कृष्णाला सुद्धा माखन चोर म्हटलंय, पण लाडानी प्रेमाने.